हॅलो मित्रांनो, मी आहे योगेश कुमावत. ॲक्च्युली मी राहणारा पहूरचा आणि मी माझं शिक्षण केलेलं आहे 5वी ते 10वी जामनेरला. तर मी आता तुम्हाला तोच व्हिडिओ दाखवत आहे. माझं रुटीन 5वी ते 10वीपर्यंतचं कसं रुटीन होतं फ्रॉम पहूर टू जामनेरपर्यंत. हे मध्येच या दरम्यान एक गाव आहे पिंपळगाव गोलाईत, हे ते स्टॉप आहे. याच्या पुढे एक परत टाकळी गाव लागतं आणि नंतर लागतं जामनेर. ऑलमोस्ट हे अंतर आहे 15 ते 16 किलोमीटरपर्यंत. तर चला बघूया आता हा पूर्ण प्रवास. आता आपण टाकळी या गावात आलेलो आहे. अरे, शाळेचे मुलं भांडण करताना. हे आहे टाकळी गाव. इथून बघा तुम्ही, वरती ॲरो पण दाखवलेला आहे जामनेरला कसं जायचं. आणि इथंच पुढे मी व्हिडिओ घेता माझा स्वतःचा पण व्हिडिओ घेत होतो आणि त्यामध्येच एक मस्त सनसेट आपल्याला दिसला आहे. मी एक्सपेक्ट पण नव्हतं केलं की सनसेट दिसेल म्हणून. हा आहे मी, खूप सुंदर दिसतो ना. हे बघा मागे सनसेट. वाव, दॅट्स लुक अमेझिंग. किती छान, परफेक्ट. आणि हा आहे मी. कदाचित माझा चेहरा दिसत नसेल बिकॉज मी ट्रॅव्हल करतोय, मी गाडी चालवतोय, बाईक माझी. आता आपण थोड्याच वेळात जामनेरला पोहोचू. जामनेरला पोहोचल्यानंतर ऑलमोस्ट 1-2 किलोमीटर आम्ही पायी चालायचो नेहमी. रोज एखादा स्टॉपला उतरायचं, तिथून पायी चालत शाळेला जायचं, तिथून परत बस पकडण्यासाठी यायचं. आणि हे आहे रेल्वे ट्रॅक. ॲक्च्युली ही आता सध्या बंद पडलेली आहे फ्रॉम जामनेर टू पाचोरा. याला आम्ही PG ट्रेन म्हणायचो, बट आता ही सध्या बंद पडलेली आहे. गव्हर्नमेंटने बंद केलेली आहे. कधी मी जवळपास 1 ते 2 वर्ष या रेल्वेने सुद्धा प्रवास केलेला आहे. बट मध्ये मी बसने सुद्धा प्रवास केलेला आहे 2 ते 3 वर्ष. आपण आता जस्ट जामनेरमध्ये एंट्री केलेली आहे. आणि ऑलमोस्ट खूप सारे चेंजेस झालेले. ऑलमोस्ट म्हणजे मी माझं 5वी ते 10वी शिक्षण 2002 ते 2007-08पर्यंत काढलेलं आहे. हे आहे भारतीय, आपण त्याला म्हणतो रणगाडं. हे अगोदर नव्हतं, यांनी हे आता बहुतेक 2-3 वर्षापूर्वी तिथं निर्माण केलेलं आहे. आणि हे आहे आमचे जामनेरचे आमदार गिरीश भाऊ महाजन. यांनी आतापर्यंत इथे कोणालाही येऊ दिलेलं नाही. फक्त ते आणि तेच आहेत, दुसरं कोणीही नाही. हे आपण प्रॉपर जामनेर सिटीमध्ये एंट्री केलेली आहे. आणि हे लेफ्ट साईडला जे आहे फार्मसी कॉलेज आहे, श्री सुरेश दादा जैन फार्मसी कॉलेज. आम्ही तिथे सुरेश दादा जैन कॉलेज जे आहे ना, त्याच्या मागे उतरून आम्ही तिथून एवढं पायी चालत यायचं आणि पुढे पार नदी क्रॉस करून, आणि मग नदी क्रॉस केल्यानंतर आमची शाळा असायची. तर आम्ही तेवढ्या अंतरपासून तेपर्यंत खूप पायी. आणि त्यावेळेस पण खूप वाटायचं हे अंतर. आता काही वाटत नाही, बट त्यावेळेस खूप जास्त वाटायचं. तर ही आता पुढे नदी लागणार आहे आपल्याला. या नदीचं नाव काय आहे मी विसरलो सध्या, आता मला तर नाही आठवत. आणि या सध्या नदीचं ब्रिजचं काम चालू आहे इथे बघा. हे पण बहुतेक 1 वर्षापासून काम चालू आहे, बट मग ते ऑलमोस्ट आता बंद पडलेलं आहे. ही आहे नदी, हा नदीचा पूल छोटासा. आणि पुलावरनं पाणी गेलं की आम्हाला शाळेला सुट्टी मिळायची. इकडे लेफ्ट साईडला आमची शाळा आहे. सध्या माझ्याकडे टाईम कमी असल्यामुळे मी काही शाळेत जाऊ शकलो नाही, त्याच्यामुळे हा व्हिडिओ आता इथेच बंद पडेल. धन्यवाद तुमचं, खूप आभार. नेक्स्ट टाईम मी तुम्हाला नक्की माझी शाळा दाखवेल. बाय.